मित्रांनो, माणसाची खरी श्रीमंती त्याच्या बँकेतल्या पैशात असते की घरातल्या माणसांच्या प्रेमात. आज आपण एका अशा बापाची गोष्ट पाहणार आहोत ज्याला वाटत होतं की सुख म्हणजे पैसा आणि प्रतिष्ठा. पण जेव्हा काळजाच्या तुकड्यावर रस्त्यावर समोसे विकण्याची वेळ आली तेव्हा त्या बापाचा अहंकार कसा धुळीला मिळाला. एका आईची व्याकुळता आणि एका कष्टाळू मुलाचा स्वाभिमान यांची ही अनोखी गोष्ट. बापाचा अभिमान आणि लेकाचं नशीब. ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकाल. विशालराव आणि सुमतीबाई. उतारवयात माणसाला वाटतं की आता सगळी जबाबदारी संपली, आता सुखाचे दिवस आलेत. त्यांचा मोठा मुलगा समीर शहरात एक मोठा सरकारी अधिकारी होता. आलिशान बंगला, दारात गाडी आणि दिमतीला नोकर चाकर. विशालराव आपल्या पेन्शनचे पैसे आणि पत्नीसह मोठ्या मुलाकडेच राहायचे. पण म्हणतात ना, एकाच झाडाची दोन फळं सारखी नसतात. त्यांचा धाकटा मुलगा अविनाश मात्र नशिबाच्या खेळात नेहमीच मागे राहिला. विशालरावांच्या लेखी तो कुचकामी होता, तर सुमतीबाईंसाठी तो त्यांच्या काळजाचा तुकडा होता. एके दिवशी सुमतीबाई मंदिराकडे जात असताना त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. गर्दीच्या त्या कोलाहलात त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला. सुमतीबाई घाबरलेल्या स्वरात, अहो अहो, जरा इकडे बघा तर. तो समोर मंदिराच्या पायरीपाशी उभा आहे, तो आपल्या अविनाशचा मोठा मुलगा चैतन्य नाही का? विशालरावांनी डोळ्यावरचा चष्मा नीट केला आणि तिकडे पाहिलं. समोर रस्त्याच्या कडेला त्यांचा अवघा 9-10 वर्षांचा नातू चैतन्य हातात समोश्यांची एक जुनी टोपली घेऊन उभा होता. त्यांच्या अंगावरचे कपडे जुने झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब गांभीर्य होतं. चैतन्य धीम्या पण स्पष्ट आवाजात, समोसे घ्या, गरम समोसे आहेत, फक्त 10 रुपयांना समोसे. तो कोवळा आवाज सुमतीबाईंच्या कानात शिशासारखा टोचत होता, पण त्याहूनही हृदयद्रावक दृश्य पुढे होतं. चैतन्याच्या मागे त्यांचे 2 लहान भावंडही उभे होते. एक तर अजून इतका लहान होता की त्याला धड चालताही येत नव्हतं, पण त्याच्या हातात एक प्लास्टिकचा डब्बा होता, ज्यात तो गोळा झालेले पैसे साठवत होता. त्याची छोटी बहीण लोकांच्या चेहऱ्याकडे आशेने बघत होती, जणू विचारत होती, कोणीतरी समोसे विकत घ्या ना, म्हणजे आम्हाला घरी जाता येईल. ज्या वयात त्यांच्या हातात खेळणी असायला हवी होती, ज्या खांद्यावर शाळेचं दप्तर असायला हवं होतं, त्याच खांद्यावर आज गरिबीने कुटुंबाच्या पोटाची जबाबदारी दिली होती. सुमतीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. सुमतीबाई हुंदका आवरत, अहो बघा तरी, आपली नातवंड रस्त्यावर समोसे विकतायत. किती कठीण वेळ आली असेल त्या बिचाऱ्यांवर. आपल्याला आता कळतंय की अविनाश किती संकटात आहे. आपण आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जायला हवं, त्याला आपली गरज आहे. पण विशालरावांचा अहंकार अद्यापही जिवंत होता. त्यांच्या चेहऱ्यावर दयेऐवजी राग उमटला. विशालराव ताडकन उठले, कशाला जायचं? स्वतःला काही धड कमवता येत नाही, म्हणून आता या लहान पोरांना कामाला लावलंय त्याने. मला त्या नालायक मुलाचं नावही काढलेलं आवडत नाही. ज्या बापाला आपल्या मुलाचं भविष्य घडवता येत नाही, त्याच्याशी माझं कोणतंही नातं नाही. तुला जर खूपच माया येत असेल तर तूच जा त्या गरिबीत राहणाऱ्या मुलाकडे. विशालराव तावातावाने पुढे निघून गेले. सुमतीबाई निमूटपणे त्यांच्या मागे चालत राहिल्या, पण त्यांचे पाय जणू शिशासारखे जड झाले होते. त्यांचं मन मात्र त्या मंदिराच्या पायरीपाशीच घुटमळत होतं. त्या पुन्हा पुन्हा वळून मागे आपल्या त्या चिमुकल्या नातवंडांकडे बघत होत्या. मोठ्या मुलाच्या आलिशान बंगल्यात रात्री जेवणाच्या टेबलावर पंचपक्वान्न वाढलेली होती, पण सुमतीबाईंच्या घशाखाली घास उतरत नव्हता. त्यांना आठवत होतं तो 5 वर्षांचा लहान अविनाश, ज्याला भीषण निमोनिया झाला होता. कित्येक रात्री सुमतीबाईंनी दवाखान्यात त्याच्या उशाशी बसून जागून काढल्या होत्या. ज्या मुलाला मरणाच्या दारातून परत आणलं, तो आज आपल्या लेकरांना घेऊन असा रस्त्यावर उभा असेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. विशालरावांनी तर मनाची कवाडं बंद केली होती,
पण एका मातेचं हृदय आता शांत बसणार नव्हतं. सुमतीबाईंनी एक मोठा निर्णय घेतला होता. असा निर्णय जो कदाचित या घराची शांतता भंग करणार होता. सुमतीबाईंच्या नजरेसमोरून तो प्रसंग हलत नव्हता. त्या चिमुकल्या नातवंडांचे ते कष्ट बघून त्यांचं मन भूतकाळात गेलं. त्यांना आठवलं अविनाशचं ते लहानपण. तो काळ सुमतीबाईंसाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हता. कित्येकदा तर डॉक्टरांनीही हात टेकले होते. या मुलाची अवस्था फार नाजूक आहे. आता फक्त परमेश्वरच याला वाचवू शकतो असं ते म्हणायचे. त्या भीषण आजारपणामुळे अविनाशच्या मेंदूवर परिणाम झाला होता. डॉक्टरांनी सुमतीबाईंना एका बाजूला नेऊन स्पष्ट सांगितलं होतं की तुमचा मुलगा जिवंत तर राहील, पण त्याची मानसिक क्षमता इतरांसारखी नसेल. तो जास्त ताण घेऊ शकणार नाही. अभ्यासाचा किंवा हिशोबाचा बोजा त्याला सहन होणार नाही. शारीरिकदृष्ट्या तो सुदृढ असेल, कष्ट करू शकेल, पण डोकं चालवण्याची कामं त्याच्या आवाक्याबाहेरची असतील. तो दिवस सुमतीबाईंसाठी डोंगर कोसळल्यासारखा होता. पण अविनाश, तो किती जिद्दीचा होता. आजारपण असूनही त्याला शिकण्याची प्रचंड ओढ होती. जेव्हा त्याचा मोठा भाऊ समीर दप्तर पाठीवर लावून शाळेत जायला निघायचा, तेव्हा अविनाश त्याच्या मागे मागे दरवाजापर्यंत जायचा. लहान अविनाश रडत, आई आई मला पण शाळेत जायचंय, मी पण शिकणार, समीर दादासारखं मोठं दप्तर घेणार. एके दिवशी तर त्याने हट्टानं समीरचं दप्तर उचललं आणि रडू लागला. सुमतीबाईंनी त्याला कसं तरी समजावलं. काही वर्षांनी त्याचं नाव शाळेत घातलं खरं, पण नशिबापुढे कोणाचं काय चालणार. 2 पानं वाचली की अविनाशचं डोकं ठणकायला लागायचं. शिक्षकही नेहमी तक्रार करायचे की अविनाश अभ्यासात खूप मागे आहे. एकदा तर मास्तरांनी विशालरावांना शाळेत बोलावून स्पष्ट सांगितलं, तुमचा मुलगा स्वभावाने खूप साधा आणि कष्टाळू आहे, पण अभ्यासात त्याचं डोकं चालत नाही. त्या दिवशी विशालरावांचा अहंकार दुखावला गेला. घरी आल्यावर त्यांनी अविनाशला खूप ओरडलं, पण सुमतीबाईंनी मात्र आपल्या लेकाला छातीशी कवटाळून धरलं. शेवटी अविनाशने स्वतःहूनच शाळा सोडली. अविनाश आईच्या कुशीत, आई मला नाही समजत ग ते पुस्तक. मी कष्ट करीन, मजुरी करीन, पण घरात कोणावर ओझं बनून राहणार नाही. त्यानंतर अविनाश कधी शेतात मजुरी करायचा, तर कधी गवंड्यांसोबत काम शिकायचा. त्याचे हात नेहमी कष्टाने माखलेले असायचे. दुसरीकडे मोठा भाऊ समीर नशिबाचा धनी निघाला. तो शिकून मोठा अधिकारी झाला. स्पर्धा परीक्षा पास झाला आणि एका श्रीमंत घरात त्याचं लग्न झालं. समीर शहरातल्या प्रशस्त बंगल्यात राहू लागला आणि गावाकडच्या त्या जुन्या घरात मागे राहिला. तो फक्त अविनाश. वाटणीत त्याच्या वाट्याला 1-2 एकर जमीन आली होती. त्यावर तो आणि त्याची साधी भोळी पत्नी कष्ट करून कसं तरी पोट भरत होते. सुमतीबाई जेव्हा कधी गावाला जायच्या, तेव्हा त्यांना दिसायचं की अविनाश आणि त्याची पत्नी खूप कष्ट करतायत. कपडे साधे असायचे, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. पण आज मंदिराबाहेरचं ते दृश्य पाहून सुमतीबाईंचं हृदय अक्षरशः तुटलं होतं. कित्येक दिवस सुमतीबाई याच विचारात होत्या. त्यांना आपल्या नातवंडांचे ते कोवळे चेहरे, त्यांच्या हातातल्या समोशांचे द्रोण आणि त्यांचा तो केविलवाना आवाज पुन्हा पुन्हा आठवत होता. अखेर एक दिवस त्यांनी हिंमत एकवटली आणि विशालरावांना म्हणाल्या, सुमतीबाई कातर स्वरात, अहो चला ना, एकदा अविनाशकडे जाऊन तर बघूया. न जाणो तो कोणत्या परिस्थितीत असेल, घराचं गुजराण कसं होत असेल. त्या लहान लेकरांना शाळेत पाठवण्याऐवजी त्याने रस्त्यावर समोसे विकायला का लावलंय. माझी माय व्याकुळ होते. एकदा तरी चला. सुमिताबाईंचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच विशालराव रागाने लाल झाले. विशालराव गरजत, तो लहानपणापासून कपाळकरंट आहे. स्वतःला काही कमवता येत नाही म्हणून आता पोटच्या पोरांना रस्त्यावर उभं केलंय त्याने. मला अशा नालायक मुलाशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. विशालरावांचा अहंकार त्यांच्या नात्यापेक्षाही मोठा झाला होता. सुमतीबाईंनी विनवणी करूनही त्याच्या मनाला पाझर फुटला नाही.
उलट ते उपहासाने हसत म्हणाले, विशालराव, तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, पण मी येणार नाही. मी आपल्या मोठ्या मुलाकडे सुखात आहे. इथे राहायला मोठा बंगला आहे, खायला चांगलं जेवण मिळतंय आणि सन्मानही आहे. त्या अविनाशकडे गेलो तर मला वाटतं माझी भाकरी मलाच कमवावी लागेल आणि वरून त्याचंही पोट भरावं लागेल. विशालरावांचे हे शब्द सुमतीबाईंच्या काळजात एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे रुतले. पण त्या माऊलीने तो अपमान गिळला. त्यांना माहित होतं की आता वाद घालून काही साध्य होणार नाही. विशालरावांच्या मनात एक वेगळीच भीती होती. त्यांना वाटत होतं की जर ते धाकट्या मुलाकडे राहायला गेले तर गरिबीमुळे अविनाश त्यांच्या पेन्शनवर हक्क सांगू लागेल. आपली जमापुंजी त्या मुलाच्या हवाली करावी लागेल. या विचारानं त्यांचा स्वार्थ जागा झाला होता. पण सुमतीबाईंच्या मनात फक्त एकच प्रश्न घर करून बसला होता. अशी कोणती परिस्थिती आली असेल की माझ्या लेकाला स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना रस्त्यावर समोसे विकायला लावावं लागलं. त्या रात्री सुमतीबाईंना अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटले की समोर ते दृश्य यायचं. नातवंडांच्या हातातील ती टोपली आणि लोकांसमोर समोसे विकण्यासाठी ते करीत असलेली केविलवाणी धडपड. अखेर त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. जर विशालराव येणार नसतील तर मी एकटीच माझ्या मुलाकडे जाईन. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा घरातले सगळे गाढ झोपेत होते तेव्हा सुमतीबाईंनी गुपचूप आपली तयारी सुरू केली. एका पिशवीत 2-4 जोड कपडे आणि काही गरजेच्या वस्तू घेतल्या. कोणालाही काहीही न सांगता त्या घराबाहेर पडल्या आणि त्यांनी गावची बस पकडली. बसच्या पूर्ण प्रवासात त्यांचं मन सारखं धडधडत होतं. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. कित्येक तासाच्या प्रवासानंतर जेव्हा त्या गावात पोहोचल्या तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. आपल्या गावाची ती माती आणि शेतातली हिरवळ पाहून सुमतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या जड पावलांनी अविनाशच्या घराकडे चालू लागल्या. घरापाशी पोहोचल्या तर दरवाजाला कुलूप होतं. शेजारच्या एका महिलेनं सांगितलं की अविनाश आणि त्याची पत्नी शेतात काम करायला गेले आहेत. हे ऐकताच सुमतीबाई शेताच्या दिशेने निघाल्या. शेताच्या बांधावर उभं राहून त्यांनी पाहिलं. अविनाश चिखलाने माखलेल्या कपड्यात वाकून पिकाची निगा राखत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नीही कष्टाने राबत होती. दोघांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण तरीही ते गप्प राहून मेहनत करत होते. सुमतीबाईंनी गहिवरून साद घातली, अविनाश. तो आवाज ऐकताच अविनाशने दचकून वर पाहिलं. समोर आपल्या आईला उभं बघून त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो धावत आईकडे आला आणि त्याने थेट आईचे पायच धरले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अविनाश गहिवरून, आई, तू तू इथे कशी? अचानक कशी आलीस ग? अविनाशच्या पत्नीने जेव्हा सुमतीबाईंना पाहिलं तेव्हा तिनेही आनंदाने धावत येऊन सासूबाईंचे पाय शिवले. अविनाशची पत्नी, आईसाहेब, तुम्ही येणार होतात तर सांगायचे तरी. आम्ही स्वतः तुम्हाला न्यायला आलो असतो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असा होता जणू कित्येक वर्षांनी एखादी अनमोल वस्तू तिला परत मिळाली आहे. अविनाश लगेच म्हणाला, आई, तू इथे उन्हात का उभी आहेस? चल, आपण घरी जाऊया. तू खूप थकली असशील. दोघांनी आईला मायेने आधार दिला आणि घराकडे घेऊन आले. घर अगदी साधं होतं. कच्च्या अंगणात एका बाजूला जुनी खाट पडली होती. मातीच्या भिंतींना जागोजागी तडे गेले होते, पण तरीही घरात कमालीची स्वच्छता होती. एका गरिबाच्या घरात लक्ष्मी वास करत होती, पण त्या घराच्या भिंती आज काहीतरी वेगळंच दुःख सांगत होत्या. त्या साध्याशा घरात पाऊल ठेवताच सुमतीबाईंना एका वेगळ्या शांततेचा अनुभव आला. तिथे शहरासारखा झगमगाट नव्हता, पण माणुसकीचा ओलावा मात्र पुरेपूर होता. अविनाशची पत्नी लगबगीने पाणी घेऊन आली. अविनाशची पत्नी, मायेनो, आई, आधी हे पाणी प्या. तुम्ही प्रवासाने खूप थकले असाल. मी लगेच चुलीवर चहा ठेवते. सुमतीबाई शांतपणे हे सगळं बघत होत्या. इथे ना नोकर चाकर होते ना विलासी वस्तू.
पण तरीही त्या घराच्या कानाकोपऱ्यात प्रेम आणि आपलेपणा ओसंडून वाहत होता. अविनाश वारंवार त्याच्याजवळ येऊन बसत होता आणि त्याची चौकशी करत होता. आई, आम्हाला फक्त एक निरोप द्यायचा होतास ना? मी तुला स्वतः न्यायला आलो असतो, असं तो सारखं म्हणत होता. सुमतीबाईंनी फक्त हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या क्षणी सुमतीबाईंना अचानक शहरातल्या त्या मोठ्या बंगल्याची आठवण झाली. तो आलिशान बंगला, जिथे सगळी सुख साधनं होती, पण तिथल्या भिंती मात्र कमालीच्या शांत होत्या. मोठ्या मुलाची पत्नी, सुशिक्षित आणि मोठ्या घरची होती. सुरुवातीला सुमतीबाईंना वाटलं होतं की ती काळानुसार मिसळून जाईल, पण तसं कधीच झालं नाही. ती नेहमी स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवायची. तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत किंवा तिच्या मैत्रिणीसोबत जायचा. सुमतीबाईंच्या जवळ बसून 2 शब्द बोलायलाही तिला वेळ नसायचा. कधी कधी मन हलकं करण्यासाठी सुमतीबाई तिच्याकडे जायच्या आणि म्हणायच्या, सुनबाई, जरा बस ना ग माझ्याजवळ, 2 गोष्टी करूया. तेव्हा ती चेहऱ्यावर नाराजी आणून म्हणायची, आईसाहेब, खूप कामं आहेत, आपण नंतर बोलूया. खरं तर घरातली सगळी कामं नोकरच करायचे. कधी कधी तर ती उपहासाने म्हणूनही जायची, आईसाहेब, तुम्ही गावाकडची साधी भोळ माणसं आहात, तुम्हाला आमचं बोलणं कुठं समजणार आहे? हे ऐकून सुमतीबाईंचं मन दुखवायचं, पण त्या गप्प बसायच्या. त्या मोठ्या घरात राहूनही त्या स्वतःला खूप एकटं अनुभवायच्या. नोकर जेवण आणून द्यायचे, वेळेवर औषध द्यायचे, पण मायेनं विचारपूस करणारं तिथं कोणीच नव्हतं. पण आज या छोट्याशा घरात बसून त्यांना जे समाधान मिळत होतं ते त्या कोट्यावधीच्या बंगल्यातही मिळालं नव्हतं. अविनाशची पत्नी चहा घेऊन आली आणि त्यांच्या समोर ठेवत म्हणाली, अविनाशची पत्नी, आई, प्रवासात काही खाल्लं होतं की नाही? भुक्याला असाल ना तुम्ही? तिच्या स्वरात जो आपलेपणा होता तो सुमतीबाईंच्या काळजाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिलं. दिवसभर शेतात राबल्यामुळे त्यांचे कपडे धुळीने आणि चिखल्याने माखलेले होते, पण त्यांच्या डोळ्यात मात्र आईबद्दलची असीम श्रद्धा आणि माया दिसत होती. सुमतीबाईंचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. ज्या मुलाला विशालराव कुचकामी समजत होते, त्याच मुलाच्या घरी आज त्यांना खऱ्या सुखाचा अर्थ उमजला होता. सुमतीबाईंच्या मनात एकच विचार चक्रावत होता की माणसाची खरी श्रीमंती ही त्याच्या पैशात नाही, तर त्याच्या मनात असते. मोठे बंगले आणि गाड्या म्हणजे सुख नव्हे, तर एकमेकांबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा म्हणजे खरं सुख. इकडे शहरात विशालरावांना हे चांगलंच ठाऊक होतं की सुमतीबाई कुठे गेल्या असतील. सुरुवातीला त्यांना वाटलं की 2-4 दिवस तिथं राहिल्या की गरिबीचे हाल पाहून त्या स्वतःहून परत येतील. पण एक आठवडा उलटला, दुसरा आठवडाही संपत आला, तरी सुमतीबाईंचा काहीच निरोप आला नाही. आता मात्र विशालरावांच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ लागली. एके दिवशी संध्याकाळी ते आपल्या खोलीत एकटेच बसले होते. नोकर जेवणाचं ताट ठेवून गेला होता, पण विशालरावांचं जेवणात लक्ष नव्हतं. त्यांना अचानक जाणवलं की या अफाट मोठ्या बंगल्यात किती भयान शांतता पसरली आहे. सुमतीबाई असताना हेच घर कसं भरलेलं वाटायचं. त्या कधी नोकरांशी गप्पा मारायच्या, कधी अंगणातल्या झाडांना पाणी घालायच्या, तर कधी विशालरावांच्या जवळ येऊन बसून त्यांना छेडायच्या. पण आता फक्त भिंतीचा सन्नाटा होता. त्यांना आपल्या मोठ्या सुनेची वागणूकही आठवू लागली. सुमतीबाई किती वेळा तिच्याजवळ बसायचा प्रयत्न करायच्या, पण ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिथून निघून जायची. तिने कधी सुमतीबाईंच्या डोक्याला तेल लावून दिलं नाही की त्यांच्यासोबत बसून चहा घेतला नाही. कधी कधी तर 2-2 दिवस ती साधं विचारतही नसे की आईसाहेब, तुम्ही जेवलात का? हे सगळं आठवून विशालरावांच्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. अखेर त्यांनी निर्णय घेतला की आपण स्वतः गावात जाऊन सुमतीबाईंना घेऊन येऊया. दुसऱ्या दिवशी विशालराव बसमध्ये बसले. संपूर्ण प्रवासात त्यांचं मन थाऱ्यावर नव्हतं. त्यांना वाटत होतं की तिथं गेल्यावर सुमतीबाई खूप दुःखात असतील. त्या गरिबीत त्यांचे खूप हाल होत असतील. कित्येक तासांच्या प्रवासानंतर जेव्हा ते गावात पोहोचले आणि अविनाशच्या घरापाशी आले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांचे पाऊल तिथंच थबकलं.
समोर अंगणात सुमतीबाई खाटेवर बसल्या होत्या आणि त्यांची धाकटी सून जमिनीवर बसून मोठ्या मायेनं त्यांचे पाय चेपत होती. बाजूला चुलीवर काहीतरी शिजत होतं, ज्याचा खमंग वास पूर्ण अंगणात दरवळत होता. अविनाश पाण्याचा माठ भरून आणत होता आणि मुलांच्या हसण्याचे आवाज घरभर घुमत होते. विशालरावांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. त्यांनी विचार केला होता की तिथे गेल्यानंतर दुःख, गरिबी आणि रडगाणं पाहायला मिळेल, पण इथे तर चित्रच वेगळं होतं. घराच्या भिंती साध्या होत्या, मातीच्या होत्या, पण त्या घरात प्रेम आणि समाधानाचा वास होता. सुमतीबाईंची नजर दरवाजाकडे गेली आणि त्या चटकन उभ्या राहिल्या. सुमतीबाई आश्चर्याने, अहो, तुम्ही इथे अचानक कसे आलात? त्यांच्या स्वरात जितकं आश्चर्य होतं तितकाच आनंदही होता. अविनाशनेही धावत पुढे येऊन वडिलांचे पाय धरले. अविनाश आदरानं, बाबा, तुम्ही येणार होतात तर मला निरोप द्यायचा ना. मी स्वतः तुम्हाला न्यायला आलो असतो. या आत या. धाकट्या सुनेनेही पदर डोक्यावर घेतला. आदरानं सासू सासऱ्यांचे पाय शिवले आणि लगबगीनं खाटेवर स्वच्छ चादर पसरली. अविनाशची पत्नी, बाबा, तुम्ही बसा, मी लगेच चहा घेऊन येते. मुलांनीही धावत येऊन आजोबांना मिठी मारली. विशालराव हे सगळं पाहतच राहिले. त्यांच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला होता. त्यांना पुन्हा तो शहरातला बंगला आठवला, जिथे सुमतीबाईंची विचारपूस करायला कोणालाही वेळ नव्हता. आणि इथे ही साधी भोळी सून मोठ्या आनंदानं त्यांचे पाय चेपत होती, त्यांची सेवा करत होती. विशालराव निमूटपणे खाटेवर बसले. काही वेळातच त्यांची नजर दरवाजाकडे गेली. तिथे त्यांचे नातू बसले होते आणि त्यांच्या समोर एक टोपली ठेवली होती, ज्यात ते समोसे होते, जे पाहून विशालराव रागावले होते. विशालरावांच्या नजरेसमोर पुन्हा एकदा तोच प्रसंग उभा राहिला, जेव्हा त्यांनी आपल्या नातवंडांना मंदिराच्या पायरीवर उभं राहून समोसे विकताना पाहिलं होतं. त्यांच्या मनात पुन्हा तो जुना संताप जागा झाला. त्यांनी थोड्या कडक आवाजात अविनाशला विचारलं. विशालराव गंभीर स्वरात, अविनाश, हे काय बघतोय मी? ही लहान मुलं आजही समोसे विकायला जातात का? अविनाशच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित हास्य उमटलं. तो नम्रपणे म्हणाला, हो बाबा, जातात ना. हे ऐकतात विशालरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांचा राग अनावर होणार इतक्यात अविनाश पुढे बोलू लागला. अविनाश शांतपणे, बाबा, मी स्वतः त्यांना हे काम शिकवलं आहे. विशालराव त्याच्याकडे आश्चर्याने आणि संतापाने बघू लागले. अविनाश पुढे म्हणाला, बाबा, मला वाटतं की माझ्या मुलांनी आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच शिकावं. माणसाच्या हातात एखादं कसब असेल तर तो आयुष्यात कधीच उपाशी झोपणार नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितले की मन लावून अभ्यासही करा आणि कष्टाला घाबरूही नका. आज जर त्यांनी ही मेहनतीची कामं करायला लाज धरली नाही तर उद्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी ही मुलं घाबरणार नाहीत, तर हिमतीने त्याचा सामना करतील. तेवढ्यात जवळच बसलेला त्यांचा मोठा नातू चैतन्य म्हणाला, हो आजोबा, आम्ही रोज थोडा वेळ मंदिरापाशी जाऊन समोसे विकतो आणि परत आल्यावर अभ्यासही करतो. बाबा म्हणतात की प्रामाणिकपणे मेहनत करणारा माणूस कधीच लहान नसतं. विशालराव निशब्द झाले. त्यांच्या मनातील अहंकाराची भिंत आता कोसळू लागली होती. त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं. अविनाशचे कपडे साधे होते, मळालेले होते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच स्वाभिमान आणि खुद्दारी चमकत होती. विशालरावांची नजर मग सुमतीबाईंकडे गेली, ज्यांच्या चेहऱ्यावर आज एक विलक्षण समाधान होतं. ते समाधान, जो आनंद त्यांना शहरातल्या त्या कोट्यावधीच्या बंगल्यात कधीच मिळाला नव्हता. विशालरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय धीम्या आवाजात म्हणाले, विशालराव गहीवरून, अविनाश बाळा, तू जे केलंस ते अगदी बरोबर आहे. मुलांना मेहनतीची किंमत शिकवणं हे सर्वात मोठं शिक्षण आहे. विशालराव काही वेळ शांत बसले. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना एका सत्याचा साक्षात्कार झाला होता. माणसाची खरी श्रीमंती ही मोठ्या बंगल्यात किंवा मोठ्या हुद्द्यात नसते, तर ती
एकमेकांवरील प्रेमात आणि मेहनतीच्या सन्मानात असते. ज्या मुलाला ते आजवर कुचकामी समजत होते, त्याच मुलाने आज त्यांना जगण्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. विशालरावांनी ठरवलं की आता ते शहरातल्या त्या सोन्याच्या पिंजऱ्यात परत जाणार नाहीत. खरं सुख आणि खरी माया जिथे आहे तिथेच ते आपलं उरलेलं आयुष्य घालवणार होते. आज एका बापाचा खोटा अभिमान हरला होता आणि एका लेकाचा स्वाभिमान जिंकला होता. तर मित्रांनो, ही होती अविनाश आणि त्याच्या स्वाभिमानाची कथा. आपल्याला नेहमी वाटतं की गरिबी म्हणजे शाप आहे, पण या कथेनं आपल्याला शिकवलं की प्रामाणिक कष्ट आणि कुटुंबाचं प्रेम हीच खरी श्रीमंती आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आयुष्यात पैसा महत्वाचा की माणसामधील जिव्हाळा? कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि ओरिजिनल मराठी कथांसाठी ट्रू स्टोरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.